ऊसतोडीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांचे आदेश. ऊसतोड कामगारांना अधिकाधिक सुविधा देण्यावर भर. कोल्हापूर येथे गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ अनुदान योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी ऊसतोड कामगारांच्या आर्थिक मदतीसाठी परिपूर्ण आणि त्रुटीविरहित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. ते म्हणाले की ऊसतोड कामगार आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे त्यांना मदत करताना मानवी दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे. जखमी कामगारांच्या बाबतीत संबंधित साखर कारखान्यांनी वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा. तसेच काही प्रस्तावांवर सिव्हिल सर्जन यांचा अभिप्राय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रस्ताव सादर करताना कोणतीही त्रुटी राहू नये याची विशेष दक्षता घेण्याचेही त्यांनी सांगितले. बैठकीच्या प्रारंभी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे यांनी सानुग्रह अनुदानासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावाची माहिती सादर केली. यावेळी डॉक्टर रेश्मा पाटील, जिल्हा साथरोग अधिकारी डॉक्टर सुशांत रेवडेकर, महेंद्र कांबळे, बीबी पाटील यांच्यासह समाज कल्याण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.